राम राम मंडळी, मी लातूरचा शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय. तर आज आपण आलोय जुंधळा पाहण्याकरता. काल झालेल्या पावसामुळे आणि 2-3 दिवसच्या वादळी वाऱ्यामुळे जुंधळा पिकाचं खरं तर खूप नुकसान झालेलं वाटतंय मला, म्हणून आज पाहायला आलोय मी. तर सुरुवातीला आठवड्यावरती जाऊन हा जुंधळा पाहिला तर तेवढं काही नुकसान वाटत नाही, पण त्यापूर्वी आपण आठवडा पाहूत. शेतातील पडलेल्या काही लाकडांपासून, फळांपासून आपण हा आठवडा बनवलेला आहे. खरं तर आपल्याला आठवडा बनवता येत नव्हता, कारण आपण यापूर्वी कधी बनवलेलाच नव्हता. आपण ऊसाचं पीक घेत असल्यामुळे याची आपल्याला काही सवय नव्हती, पण तरी पण आपण प्रयत्न करतोय या पिकाचं पण जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकरता. तर हा अशा प्रकारे आपला जुंधळा आलेला आहे. तर थोडंसं पुढं जाऊन बघितलं, थोडंसं पुढं गेल्यानंतर रानडुकरांनी हे केलेलं नुकसान आपण पाहिलं. नुकसान थोडंसं झालेलं आहे असं वाटत होतं, परंतु थोडंसं पुढं गेल्यानंतर खूप जास्त नुकसान झाल्याचं आपल्याला जाणवलं. कारण जितकं पिकाचं नुकसान झालेलं होतं तितकंच जमिनीचं पण झालेलं होतं. आणि थोडा आतमध्ये, खरं तर आतमध्ये डुकरांची पिल्लं आणि डुकरं पण असल्याचं जाणवलं. त्यामुळे आतमध्ये जायचं काही धाडस होत नव्हतं, पण तरी पण थोडंसं आतमध्ये जाऊन आपण पाहिल्याच्या नंतर खूपच नुकसान झालेलं लक्षात आलं. खरं तर पीक खूप छान आलेलं आहे. एप्रिल महिना असल्यामुळे अवकाळी पावसामुळे पीक काय नुकसान होईल ज्वारीचं हे लक्षात पण येत नाही. पीक चांगलं आल्यामुळे आपल्याला ते कणीस खूप छान अशा प्रकारे पडलेलं आहे. त्यामुळे ते वैरणीसाठी विकता पण येत नाही, आणि ते ठेवायचं म्हणजे नुकसान पण खूप होते. आपण शेडवरती जाऊन पाहिल्याच्या नंतर आपल्याला जुंधळा हा एप्रिल महिन्यातील आपला जुंधळा अशा प्रकारे हिरवागार डोलताना दिसला. वेळानंतर आपण आंब्याची झाडं पाहिली तर खरंच खूप छान प्रकारे आंबे लागलेले आहेत. नक्कीच आंबे खाण्यासाठी या शेतातून काही गावातली मंडळी जाताना हात करताना दिसले आपल्याला. खरं तर त्यांनी हात केला. त्यामुळे तुम्ही पण व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.